थँक्यू. धन्यवाद. आजच्या दिवसातला शेवटचा सामना आणि या सामन्यासाठी उपस्थित सर्वच प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. खूप सुंदर फटका पाहायला मिळतोय. मितेश जोंधळे यांच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे दाखल होतोय. चौकार मिळतो आहे 4. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. आघाडीची जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये. विकास नवले आणि दुसऱ्या बाजूला मितेश जोंधळे आपल्याला बघायला मिळत आहेत. पहिलं षटक टाकले जाते. पहिल्या षटकासाठी विलास सोमवंशी यांना आमंत्रित करण्यात आले. यावेळेस खूप चांगला बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. प्रॉपर मिडल चेंडू होऊ शकलेला नाहीये. एक लेग बाईसची धाव येते आहे. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये देखील बदल होताना पाहायला मिळतोय. 5 धावा धावफलकावरती झाल्या. गुळवंच नाईट रायडर्स आणि दुसऱ्या बाजूला मुसळगाव इंडियन्स अशी एक महत्त्वपूर्ण मॅच. आज तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसामध्ये शेवटची लढत आपल्याला पाहायला मिळते आहे. मुसळगाव इंडियन्स संघासाठी हा सामना बराचसा महत्त्वपूर्ण आहे. मुसळगाव इंडियन्स संघाला या मॅचमध्ये विजयाची आवश्यकता आहे आणि त्या इराद्यानं तो संघ देखील उतरलाय. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता गुळवंच नाईट रायडर्स ज्या संघाने या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ केलाय. पहिला विजय या संघाने मिळवला होता. यावेळी चांगला बॉल लिव्ह केलाय. यष्टीरक्षकाच्या दिशेने बॉल जातो आहे. डॉट बॉलची नोंद तिथे केली जाणार आहे. विलास सोमवंशी यांचा हा खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय. धाव नसेल. धावसंख्या स्थिर. धावफलकावरती धावसंख्या 5. पहिलं षटक सुरू असताना सिन्नर स्पोर्ट असोसिएशन यांच्या माध्यमातून आपण सिन्नर टेनिस प्रीमियर लीग बघतोय. 7व्या पर्वामध्ये आपण आहोत. याही वेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. संपर्क इथे नाहीये. यष्टीरक्षकाचा वेध चेंडूने घेतलाय. लागोपाठचा हा दुसरा चेंडू आहे जो निर्धावालाय विलास सोमवंशी यांच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी विलास सोमवंशी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. फुलर लेंथवरचा बॉल अपील केली जाते आहे परंतु तिथे स्पष्ट नकार पंचांनी दिला. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 5. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर. माननीय डॉक्टर सुनील इलक. येस. मुसळगाव इंडियन्स संघासाठी एक पारितोषिक येत आहे सुनील शेळके यांच्या वतीने. इथे जर मुसळगाव इंडियन्स सामना जिंकला तर सुनील शेळके यांच्या वतीने संपूर्ण टीमसाठी 501 रुपयांचं विशेष पारितोषिक. येस. नॉट आउट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिलं षटक संपल्यानंतर 5 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होईल आणि दुसरं षटक मैदानामध्ये टाकलं जाईल गणेश शिरसाट यांच्या माध्यमातून.
स्ट्रायकर एंडवर आपण मितेश जोंधळे यांना बघू शकता. यावेळेस हा चेंडू आपण पाहतोय कव्हरच्या दिशेने खेळला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवर देणार आहेत. एकच धाव तिथे मिळते आहे. एकच्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल मुसळगाव इंडियन्स या संघाला या मॅचमध्ये बराचसा संघर्ष करावा लागेल. मुसळगाव इंडियन्स संघाला या मॅचमध्ये मेहनत आणि कष्ट करावे लागतील या मॅचला जिंकण्यासाठी. समोर जर आपण पाहिलं तर गुळवंच नाईट रायडर्स हा संघ खेळतोय. या संघाने खूप चांगला खेळ केलाय. विकास नवले प्रामुख्याने. यावेळेचा बॉल कव्हर पॉईंटच्या दिशेने जातोय. तिथे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळतं आहे. त्याचा फायदा मिळेल बॅटिंग टीमला. एक धाव पूर्ण होते आहे. एकच्या मदतीने धावसंख्येमध्ये होईल बदल. धावफलकावरती 7 धावा. मितेश जोंधळे यांनी देखील खूप चांगला खेळ केला. मागच्या मॅचमध्ये आपण त्यांना पाहिलं. पहिल्या मॅचमध्ये जरी अनुपस्थित असले तरी संघाने विजय मिळवला होता. परंतु मागच्या मॅचमध्ये मितेश जोंधळे आले आणि संघाची बॅटिंग लाईनअप अजून थोडीशी स्ट्रॉंग होताना पाहायला मिळाली. यावेळेस स्क्वेअर कट केलाय. इनफिल्डला क्लिअर केलंय. बॅकवर्ड पॉइंटला सीमारेषेच्या पलीकडे बॉल जाईल. स्क्वेअर कट. चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या झाली 11. यावेळेचा बॉल इनसाइड आउट. लॉंग ऑफच्या दिशेने बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक काय एफर्ट लावले. जबरदस्त फिल्डिंग. धावबादची देखील संधी आहे आणि यस फलंदाज विकास नवले धावबाद. विकेट मिळते आहे. दुसरी धाव घेत असताना विकास नवले यांना माघारी जावं लागेल. तिथे कौतुक करावं लागेल ते क्षेत्ररक्षकाचं. पहिली गोष्ट त्यानं खूप चांगल्या पद्धतीने बॉलला अडवलं जो सीमारेषेच्या अगदी जवळ चेंडू होता आणि त्यानंतर थ्रो देखील खूप चांगला गेला. विकेट मिळाली. विकास नवले बाद होत आहेत. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. नवनाथ माळे आणि सागर सोनवणे हे दोन क्षेत्ररक्षक तिथे आपल्याला बघायला मिळाले. खूप चांगली फिल्डिंग. सागर सोनवणे लॉंगॉनवरून आले. मिड ऑफला पण नवनाथ माळी यांना पाहिलं. रिले फिल्डिंग तिथे केली आणि त्यानंतर विकास नवले यांना देखील माघारी जावं लागलं. नवीन फलंदाज आकाश आव्हाड न्यू बॅटर. यावेळेस देखील खूप सुंदर फटका आहे. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. बॉल सीमारेषेच्या पलीकडे दाखल होईल. धावा मिळतील 4. चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. मितेश जोंधळे काय जबरदस्त स्ट्रोक आपल्या ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहायला मिळतोय. क्लास आपल्याला पाहायला मिळते आहे मितेश जोंधळे यांच्या माध्यमातून. धावसंख्या झाली आहे 16. एक फलंदाज बाद आहे. ओव्हर नंबर 2 चा खेळ आपण पाहतो मैदानावरती सुरू असताना. 14 धाव्यांवरती नाबाद फलंदाजी मितेश जोंधळे करतायत. एक बाद 16 अशी धावसंख्या. गोलंदाजी करण्यासाठी गणेश शिरसाट सर यांना आपण बघतो. दुसरं षटक अंतिम टप्प्यामध्ये आहे. शेवटचा बॉल इथे घेऊन तयार. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. फाईन लेगला मुसळेश्वर रॉय चेंडूवर देणार आहेत. एक धाव पूर्ण केली जाईल. एकच्या मदतीने ओव्हरचा खेळ देखील संपणार आहे. 2 ओव्हर संपल्या. 2 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या 1 बाद 17. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर. माननीय डॉक्टर सुनील इलक.
2 ओव्हरनंतर 17 धावा, एक फलंदाज बाद. गुळवंच नाईट रायडर्स हा संघ करतोय फलंदाजी. दुसऱ्या बाजूला मुसळगाव इंडियन्सचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना आहे. सिन्नर टेनिस प्रीमियर लीग ज्या स्पर्धेची आतुरतेने आपण सर्वांनी वाट पाहिली, 14 तारखेपासून ही स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला आली. आज तिसरा दिवस. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज विलास सोमवंशी यांना पुन्हा एकदा आमंत्रित करण्यात आलं. ओव्हर नंबर 3 साठी मितेश जोंधळे स्ट्रायकर एंडकडे. त्यावेळेस लेट कट. हो 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 हो, काय प्रयत्न आहेत. चेंडूला हाताला लागला चेंडू जरूर, परंतु वेगात निघून गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार इथे येत असताना चांगले प्रयत्न. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2, सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. रिॲक्शन टाइम जास्त नसतो इनफिल्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकाला. याही परिस्थितीमध्ये चेंडूचा वेग कमी केला होता, परंतु चेंडू थांबला नाही, सीमारेषेच्या पलीकडे गेला. ओहो, फ्लिक केला यावेळेचा बॉल. मनगडाचा वापर केलाय मितेश जोंधळे यांनी. फ्लिक ऑफ द रिस्ट, बॉल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2, सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. 2 लागोपाठचे चौकार आलेत आणि या 2 चौकारांच्या मदतीने धावसंख्या वाढली. धावफलकावर 25 धावा आपल्याला बघायला मिळत आहेत. एक फलंदाज बाद. ओव्हर नंबर 3 सुरू आहे आणि मैदानामध्ये मितेश जोंधळेचा क्लास बघायला मिळतोय. मेरिटवर फलंदाजी काय असते ती इथे दाखवली जाते. त्यावेळेस देखील फायनलच्या दिशेने बॉलला खेळलेले क्षेत्ररक्षक आहे. धाव बादची संधी आहे जरूर, परंतु नॉन स्ट्रायकर एंडकडे देखील डायरेक्ट हिट झालाय आणि डायरेक्ट हिट नेहमी धोकादायक असतो. इथे काय असेल ते नक्कीच पाहूयात. मितेश जोंधळे आपल्या घरामध्ये सुरक्षित पोहोचलेत का? तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते, टीव्ही अंपायरची मदत घेतली जाते. पाहूयात निर्णय काय असेल. आणि निर्णय आलाय नॉट आउट. फलंदाज नाबाद आहेत. आपल्या घरामध्ये सुरक्षित पोहोचलेत मितेश जोंधळे. एकच धाव मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 26 लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेस भन्नाट वेगात टाकलेला हा चेंडू एक्सप्रेस बॉल. धावीत हे नाही आहे, शरीराचा वेग चेंडूने घेतलाय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो. मागचा डिसिजन थोडासा क्रुशियल होता. तिथे आपण जर पाहिलं तर काही सेकंद, मिली सेकंद आणि फलंदाज आपल्या घरामध्ये सुरक्षित पोहोचलेले होते. डॉट बॉल आलाय. धावसंख्या 26 या आकड्यावरती स्थिरावलेली आहे. ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू असताना 8 षटकांची ही लढत आहे. 8 षटकांच्या या लढतीमध्ये प्रथमतः फलंदाजी करत असताना गुळवंच नाईट रायडरचा संघ किती धावा बनवतोय ते बघणं गरजेचं. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, फटका मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचतायत, पकडतायत झेल. विकेटचं पतन होतंय. आकाश आव्हाड आउट. बॅक टू द डग आउट.
क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. आकाश आव्हाड देखील बांधून परतलेले आहेत. दुसरा धक्का बसलाय. 26 या धावसंख्येवर नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहेत. किशोर यांना आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना. त्या स्पर्धेमध्ये कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा यावर्षी आपल्याला बँकिंग पार्टनर म्हणून ते लाभलेले आहेत. न्यू बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक. 26 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 3चा खेळ सुरू आहे. अंतिम टप्प्यामध्ये आहे. विलास सोमवंशी चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. जरी त्यांच्या विरुद्ध पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार आले असले परंतु त्यानंतर कमबॅक त्यांनी केले. अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे. नवीन फलंदाज किशोर मैदानावरती दाखल होत आहेत. स्ट्रायकर एंडकडे त्यांना पाहतो. यावेळेस विलास सोमवंशी यांचा हा बॉल चांगल्या टप्प्यावर आहे. ओव्हरचा खेळ मात्र इथे समाप्त होतोय. 3 ओव्हर संपल्या. 3 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 26. फलंदाज बाद आहेत 2. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. HDPL चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. दोन बाद 26 गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज ओव्हर नंबर 4 मध्ये नवनाथ माळी यांना आमंत्रित करण्यात आलंय. आता इथून पुढचं प्रत्येक षटक जे आहे ते फार महत्त्वपूर्ण राहणार आहे. कारण पहिल्या 3 षटकांमध्ये मुसळगाव इंडियन संघाने देखील चांगली गोलंदाजी केली आहे. 2 महत्त्वपूर्ण विकेट त्यांना मिळाल्यात. मितेश जोंधळे अजूनही उभे आहेत मैदानावर. क्लीन बोल्ड विकेटचं पतन होत आहे. नवनाथ माळी पहिल्याच बॉलवर विकेट मिळवून देत आहेत आणि फलंदाज मितेश जोंधळे यांना माघारी जावं लागतंय. विकेट. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खाजगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी. सिन्नर नाशिक. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 26 धावा झाल्यात. ओव्हर नंबर 4 सुरू असताना पहिल्याच बॉलवर नवनाथ माळी यांनी एक मोठी विकेट संघाला मिळवून दिली आहे. अर्थात मितेश जोंधळे यांना माघारी जावं लागतंय. फलंदाज क्रमांक जर आपण पाहिला तर मैदानावर 3ऱ्या क्रमांकाचा बाद झाला आणि नवीन फलंदाज संगम सानप मैदानावर दाखल होत आहेत. नवनाथ माळी सज्ज होतील गोलंदाजी करण्यासाठी. खोलवर टप्प्याचा बॉल होता. हलक्या त्याने बॉलला स्टिअर केलंय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचणार आहेत. एकच धाव पूर्ण होईल आणि 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये देखील बदल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 27 धावा धावफलकावरती झाल्यात. 3 फलंदाज बाद. ओव्हर नंबर 4 सुरू असताना आपण बघू शकता नवनाथ माळी चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळालेत आतापर्यंत. परंतु आता फलंदाजीची जबाबदारी किशोर आणि संगम सानप यांच्या खांद्यावर येऊन पडली आहे. धाबा बनवण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. ओ हो वाह, ब्रिलियंट कॉट. जबरदस्त झेल इथे पकडलाय. कॅच ऑफ द मॅच. विकेटचं पतन होत आहे. फलंदाज किशोर यांना देखील माघारी जावं लागतं. अजून एक धक्का. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. 3.3 षटकांचा खेळ झालाय. 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या झाली आहे 27. गुलवंच नाईट रायडर्स हा संघ आता थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. सुरुवात खूप चांगली झाली होती. जोपर्यंत मितेश जोंधळे मैदानावर होते तोपर्यंत आपण जर पाहिलं तर संघ मजबूत स्थितीमध्ये होता. परंतु 4 विकेट आल्या आणि प्रामुख्यानं कौतुक करावं लागेल ते नवनाथ माळी यांचं. या ओव्हरमध्ये
नवनाथ माळी यांनी 2 महत्त्वाच्या विकेट मिळवल्या. पहिल्याच चेंडूवर मितेश जोंधळे यांना क्लीन बोल्ड केलं आणि त्यानंतर आता किशोर यांचा एक चांगला झेल कॉटन बोल्ड इथे बघायला मिळाला. धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 27 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 4 फलंदाज बाद आहेत. ओव्हर नंबर 4चा खेळ सुरू असताना सिन्नर टेनिस प्रीमियर लीग आपण सर्वजण बघतोय. मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. लॉफ्ट केलाय बॉल, लॉंगऑनच्या दिशेने चाललाय. क्षेत्ररक्षक मात्र डीप मध्ये आहेत, चेंडूवर देण्याचा प्रयत्न करतायत. एक धाव पूर्ण केली जाईल आणि 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये होईल बदल. धावफलकावर 28 धावा, 28, लॉस ऑफ 4 विकेट्स. संगम सानप डावखुराचे फलंदाज स्ट्रायकर एंड कडे पाहायला मिळतात. नवनाथ माळी गोलंदाजी करण्यासाठी ज्यांनी आतापर्यंत प्रभावित केले गोलंदाजीमध्ये. त्यावेळेस हलक्या हाताने बॉलला स्टिअर केले. कव्हर पॉइंट वरून क्षेत्ररक्षक राम शिरसाट चेंडूवरती आलेत. एकच धाव मिळेल. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल होईल. 29 धावा धावफलकावरती झाल्या. हा क्रिकेटचा खेळ. जर 1-2 विकेट लागोपाठचे आल्यानंतर धावगती थोडीशी मंदावते. इथे तेच चित्र आपल्याला बघायला मिळालं. जरी सुरुवात चांगली झाली परंतु त्यानंतर लागोपाठचे विकेट आल्यानंतर धावा थोड्याशा आपण जर पाहिल्या ना तर त्या धावा थोड्याशा थांबल्यात. या प्लेचा बॉल स्क्वेअरलेगच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर देण्याचा प्रयत्न करतायत. चांगली फिल्डिंग, रिटर्न चांगलाय. 1 धाव आली आहे. इथं कौतुक करावं लागेल नवनाथ माळी यांचं. नवनाथ माळी यांनी या ओव्हरमध्ये धावा दिल्यात. 4 विकेट घेतल्या. 2 जबरदस्त गोलंदाजी या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली आहे. 4 ओव्हर संपल्यात आणि 4 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 4 बाद 30 धावा धावफलकावरती आहे. 30 रन, लॉस ऑफ 4 विकेट्स. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. चार ओव्हर संपल्यात. 4 ओव्हर नंतर 30 धावा धावफलकावरती आहेत 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर नंबर 5ला तो सुरुवात होणार आहे आणि 5वं षटक टाकण्यासाठी आपण जर पाहिलं तर राम शिरसाट गोलंदाजी करण्यासाठी येताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 30 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात. राम तयार होतील. पहिलाच बॉल शॉर्ट बॉलचा वापर करण्यात आलाय. यष्टीरक्षकाच्या दिशेने अर्थात गणेश सर यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहेत. निर्धावच्या स्वरूपामध्ये बॉल अलगद जाऊन विसावला त्यांच्या हातामध्ये. धाव इथे मिळणार नाहीये. सुरुवात देखील इथे खूप चांगली होताना पाहायला मिळाली. मला वाटतं रिव्ह्यूची मागणी आहे. बॅटिंग करणाऱ्या टीम कडून रिव्ह्यू घेण्यात आलाय. या निर्णयाला चॅलेंज करण्यात आलं. फेअर डिलिव्हरी, रिव्ह्यू लॉस. राम शिरसाट गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतात. याही वेळेस खूप चांगला बॉल होता. निघून जाईल वेगात यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. प्लेड अँड मिस डॉट बॉलची नोंद होणार आहे. 2 चेंडू लागोपाठचे निर्धाव आलेत. विकेट आल्यानंतर गोलंदाजांचा देखील आत्मविश्वास दुणावला आणि काय गोलंदाजी करतायत. अचूक टप्प्यावर गोलंदाजी होती. यावेळेस बॉल उडवलाय तर खरा परंतु तिथे आहेत क्षेत्ररक्षक. पकडला जातोय झेल. 5वी विकेट आली आहे. 5वा फलंदाज पादून परतणारे योगेश. बॅक टू द पवेलियन. विकेटचं पतन. तुमच्या अनमोल सौजन्याने धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने लोगो प्रायोजक सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी लोगो प्रायोजक सौजन्य देणारे आर्यन कंस्ट्रक्शन, उद्योग भवन सिन्नर, प्रोप्रायटर माननीय रामकुमार रॉय यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. 4.3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. धावफलकावर 30 धावा झाल्यात. 5 फलंदाज बाद आहेत. न्यू बॅटल मैदानावरती आपण बघू शकतो अनिकेत आव्हाड
गोलंदाजी करण्यासाठी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. राम शिरसाट या ओव्हरमध्ये काय कमालीची गोलंदाजी केली आहे. जबरदस्त गोलंदाजी करताना आपण त्यांना पाहिल्या. बॅकफुटला गेल्यानंतर बॉल हवेत इथेच देखील झेल पकडला जातोय. फलंदाज बाद होऊन परत आहेत. विकेट आली आहे. लागोपाठचा दुसरा फलंदाज तंबूच्या आसऱ्याला जातोय. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. सहावा फलंदाज बाद झालाय 30 या धावसंख्येवर. ओव्हर नंबर 5 चा खेळ सुरू आहे. गुलवंस नाईट रायडर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये जर आपण पाहिलं तर मुसळगाव इंडियन्स या दोन संघांमध्ये ही लढत पाहायला मिळते. सिन्नर स्पोर्ट असोसिएशन यांच्या माध्यमातून सिन्नर टेनिस प्रीमियर लीग आपण पाहतोय. 7व्या पर्वामध्ये आपण आहोत. एक दैदिप्यमान टेनिस बॉल क्रिकेटचा सोहळा, एक जबरदस्त आयोजन या क्रीडा स्पर्धेचं सातत्यानं आपल्याला बघायला मिळतं आणि भरपूर आनंद देणारी ही क्रिकेटची स्पर्धा आज सिन्नर नगरीमध्ये पाहायला मिळते. या स्पर्धेसाठी उपस्थित सर्वच प्रेक्षकांचं स्वागत. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 30 धावा धावफलकावर राम शिरसाट गोलंदाजी करण्यासाठी. त्यावेळेस खूप चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग वरून क्षेत्ररक्षक चेंडूवर देणार आहेत. एक सिंगल प्राप्त केली जाईल आणि 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा छोटासा बदल आपण इथे पाहू शकतो. 31 धावा धावफलकावरती झाल्यात. 6 फलंदाज बाद, 31 धावा धावफलकावरती आहे. 5वं षटक अंतिम टप्प्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. संगम सानप आणि दुसऱ्या बाजूला लखन शिरसाट या दोन फलंदाजांवर आता जबाबदारी आहे. इथून पुढे धावा बनवण्याची मोठी जबाबदारी या दोन खेळाडूंवरती आहे. कशा पद्धतीने ते खेळ करतायत ते पाहणं देखील फार गरजेचं. शॉर्ट बॉलचा वापर केलाय. बॅट टाकली कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं इनफिल्डला क्लिअर केलंय. बॉल वेगात ट्रॅव्हल करतोय, सीमारेषेच्या दिशेने कूच करतोय आणि जाईल सीमारेषेच्या पलीकडे. STPL चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. या 4च्या मदतीने धावसंख्या पुढे जाणार आहे. 5 ओव्हर संपल्यात आणि 5 ओव्हर नंतर धावफलकावरती धावसंख्या झाली आहे 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 35 धावा. 35 रन, लॉस ऑफ 6 विकेट्स. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय. गोलंदाज राम शिरसाट यांचं देखील कौतुक करावं लागेल. शेवटच्या चेंडूवरचा चौकार जर वगळला ना तर त्यांनी 5 धावा दिल्यात. तिथे त्यांना विकेट देखील मिळालं. गोलंदाजी करण्यासाठी ओव्हर नंबर 6 इथे टाकलं जाईल. 5 ओव्हर झाल्यात. 5 ओव्हर नंतर 35 धावा. 6वं षटक इथे टाकलं जात आहे. 6व्या षटकासाठी नवनाथ माळी यांना आमंत्रित करण्यात आलं. नवनाथ माळी यांनी मागच्या ओव्हरमध्ये 4 धावा दिल्या होत्या आणि 2 महत्वाच्या विकेट त्यांना मिळाल्या होत्या. गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपण त्यांना पाहतोय. नवनाथ माळी येत आहेत. नवनाथ माळी पुनश्च एकदा तयार होतील गोलंदाजी करण्यासाठी. यावेळेस लॉफ्ट केलाय. लॉंग ऑनच्या दिशेने बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. चेंडूवर देणार आहेत. थोडंसं फंबल होताना पाहायला मिळालं. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 2च्या मदतीने धावसंख्या वाढेल. धावफलकावर 37 धावा आपण धावफलकावरती बघतो आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने 7S लाईव्ह ही जी प्रचलित युट्यूबची वाहिनी आहे त्याचे ओनर सन्माननीय रवींद्र शिंदे मेजर आणि सन्माननीय गौरवजी नेक या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत. त्यांचंही सिन्नर स्पोर्ट असोसिएशनच्या वतीने मनापासून स्वागत. रवींद्र शिंदे मेजर आणि गौरव नेक 7S लाईव्ह ते देखील या स्पर्धेला धावती भेट देण्यासाठी उपस्थित. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 38 धावा झाल्या. 38. संगम सानप यांना आपण पाहतोय. डावकुऱ्याचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना. दुसऱ्या बाजूला लखन शिरसाट आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर नवनाथ माळी यांनी प्रभावित केले. आज खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे. फुल टॉस लॉंगॉनच्या दिशेने बॉलला खेळलाय. मिड ऑन चेंडूवरती आलाय. डायरेक्ट हिट जर झाला असता तर नक्कीच धोकादायक ठरू शकला असता, परंतु एकदा पूर्ण झाली. या रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली बघायला मिळाली. 1च्या साह्याने धावसंख्येमध्ये होणारा बदल. धावफलक जाईल पुढे 39 आकड्यावर. 6 बाद 39 धावा धावफलकावरती आहे. 6वं षटक सुरू असताना आपण पाहू शकता
7चं रन रेट आहे करंट रन रेट. याच पद्धतीने जर बॅटिंग सुरू राहिली तर 56 पर्यंत धावसंख्या जाऊ शकते. पाहुयात. चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर वेगात निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव स्वरूपामध्ये. धाव नाहीये. धावफलक स्थिरावलेला 39 आकड्यावर. 6वं षटक सुरू आहे. माफ करा विकेट आली इथे. 7वा फलंदाज बाद. 7वा फलंदाज बाद झाला. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. 7वा फलंदाज बाद झाला 39 या धावसंख्येवर. फुलर लेंथवरचा एक चांगला बॉल प्लेड अँड मिस यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. धावे ते नसेल. चांगली गोलंदाजी राहिली आहे. आणि या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर सुरुवातीला फलंदाजी करणाऱ्या गुळवंच नाईट रायडर्स संघाने मात्र वर्चस्व निर्माण केलं होतं. परंतु लागोपाठचे विकेट आल्यानंतर थोड्याशा धावा रोखण्यामध्ये यश मिळालं मुसळगाव इंडियन संघाला. 7 फलंदाज आतापर्यंत माघारी गेलेत. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु संपर्क होताना पाहायला मिळालेला नाहीये. 6 ओव्हर संपल्यात आणि 6 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या झाली आहे 39 धावा. 7 फलंदाज बाद. 39 लॉस ऑफ 7 विकेट्स. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. 7वा फलंदाज बाद आहे आणि धावसंख्या 39 आहे. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय. 6 ओव्हरचा खेळ संपलाय. गोलंदाजी करण्यासाठी आपण जर पाहिलं तर गोलंदाज राम शिरसाट यांना आमंत्रित करण्यात आलंय. राम शिरसाट यांनी देखील मागच्या ओव्हरमध्ये 5 धावा दिल्या होत्या. 2 महत्वाचे विकेट त्यांना मिळाले होते. ते आता गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. यष्ट्यांच्या पाठीमागे जर आपण पाहिलं तर स्वतः कर्णधार गणेश शिरसाट सर आपल्याला पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षणामध्ये केले जाणारे बदल आपण पाहतो. आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना आहे. आजच्या दिवसातली ही शेवटची लढत आहे. गुळवंच नाईट रायडर्स त्यांच्या विपक्षामध्ये मुसळगाव इंडियन्स या 2 संघांच्या दरम्यान. शफल लाईन मध्ये आले होते संगम सानप या बॉलला खेळण्यासाठी. संपर्क होताना पाहायला मिळालेला नाहीये. गोलंदाज आणि विकेट किपर असं वाटतंय खूप चांगले खेळत आहेत मागच्या काही चेंडूंपासून, कारण बॅट आणि बॉलमध्ये कुठलाही संपर्क होताना बघायला मिळत नाहीये. 7 बाद 39 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 7 सुरू असताना सिन्नर टेनिस प्रीमियर लीगचा एक दैदिप्यमान आयोजन आपण पाहतोय. आज 3रा दिवस. संगम सानप इथून पुढे आक्रमण करण्याची आवश्यकता. इथून पुढचं मार्गक्रमण हवाई मार्गाने होण्याची आवश्यकता. यावेळेस प्रयत्न तर केलाय मिड ऑफला क्लिअर करण्याचा प्रयत्न. बॉल लॉंग ऑफला चाललाय. एक टप्पा घेत सीमारेषेच्या पलीकडे दाखल होईल. धावा मिळतील 4. STPL चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. याच पद्धतीने फलंदाजीची आवश्यकता आहे. गिअर बदलण्याची आवश्यकता. 43 धावा धावफलकावर. 7 फलंदाज बाद झालेत. ओव्हर नंबर 7 चा खेळ सुरू असताना आपण पाहू शकतो मैदानामध्ये राम शिरसाट यांच्या विरुद्ध आक्रमण करण्याचा प्रयत्न राहिला आणि त्यामध्ये यश देखील मिळालं. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलं होतं अगदी फलंदाजाने देखील त्याचा पुरेपूर फायदा घेतला. इनफिल्डला क्लिअर केलं. एक चौकार मिळवला. गोलंदाज राम शिरसाट गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय. शरीराचा वेध चेंडून घेतलाय. या अटेम्प्ट मध्ये यश मिळालेलं नाहीये. डॉट बॉल येत असताना धावसंख्या स्थिरावलेली आहे 43 या आकड्यावर. एकूण 14 संघांचा समावेश असणारी ही क्रिकेटची स्पर्धा आपण बघतोय. सिन्नर टेनिस प्रीमियर लीग 7व्या पर्वामध्ये सिन्नर स्पोर्ट असोसिएशन यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं केलेलं आयोजन. प्रत्येक वर्षी या स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर आनंद प्रेक्षकांना देखील मिळतो.
आणि ही मेजवानी असते प्रेक्षकांसाठी. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न राहिला आहे. मिड विकेटवरून क्षेत्ररक्षक चेंडूवर देण्याचा प्रयत्न करत आहेत. एक सिंगल प्राप्त झाली आहे. दुसरीचा प्रयत्न करण्यात आलाय. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. फेकी थोडीशी वाईड आली आणि त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळतोय. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2च्या साह्याने धावसंख्येमध्ये बदल होत असताना 45 धावा धावफलकावरती आहे. 45 रन्स, लॉस ऑफ 7 विकेट्स आफ्टर 7th ओव्हर इन प्रोग्रेस. 7 बाद 45. 7व्या ओव्हरचा खेळ सुरू आहे आणि 7व्या पर्वामध्ये आपण आहोत STPLच्या. संगम सानप स्ट्रायकर एंडकडे. त्यांच्याकडून अपेक्षा आहेत फलंदाजी करणाऱ्या संघाला. त्यावेळेस बॅटचा बाहेरचा स्पर्श चेंडू घेतोय. बिटवीन द गॅप वेगात निघालाय. जाईल सीमारेषेच्या दिशेने. आउटफील्ड वेगवान आहे. बॉल सीमारेषा पार. एक सुदैवी चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. सहा 6.5 षटकांचा खेळ संपलाय. 49 धावा धावफलकावरती आहे. 7 फलंदाज बाद असताना आपण पाहू शकतो मैदानामध्ये संगम सानप चांगली बॅटिंग करतायत. त्यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न राम शिरसाट यांनी थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलं. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपामध्ये निघून गेलाय. ओव्हरचा खेळ संपलाय. 7 ओव्हर संपल्यात आणि 7 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या 49. जर या सामन्यामध्ये विजय मिळवला तर सुनील शेळके यांच्या वतीने संपूर्ण टीम साठी 500 रुपयांचं विशेष पारितोषिक आहे. सचिन उकाडे पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवून देत आहेत. 49 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. राजू भाबडेंना आपण पाहू शकता स्ट्रायकर एंडकडे. कमी गतीने टाकलेला बॉल स्लोवर वन होता आणि तिथे आपण जर पाहिलं तर हा चेंडू निघून जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची नोंद तिथे होताना आपल्याला पाहायला मिळते. धावफलक स्थिर आहे. गोलंदाजांचं कौतुकच करावं लागेल मुसळगाव इंडियन संघाच्या. खूप चांगली गोलंदाजी राहिली या मॅच मध्ये. यामध्ये सातत्य राहणं फार गरजेचं आहे. याच पद्धतीने मुसळगाव इंडियन जर खेळत राहिला तर या स्पर्धेमध्ये तो संघ देखील आपलं वर्चस्व निर्माण करेल. अप्पर कट बघायला मिळतोय. खूप सुंदर फटका राजू भाबड यांच्या बॅट मधनं. बॉल सीमारेषा पार. कॉपी बुक फटका पाहायला मिळतोय. एक चौकार. एक चौकार आलाय राजू भाबड यांच्या बॅट मधनं. काय फटका खेळला होता. तुम्ही जर बघितलं ना तर ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपल्याला ही दृश्य पाहायला मिळत आहेत. गोलंदाजाच्या वेगाचा वापर केला. इनफिल्डला क्लिअर केलं आणि त्यानंतर हा फटका सजवला. चौकार मिळाला. धावसंख्या पुढे जाते. अर्धशतक पूर्ण झाले गुळवंच नाईट रायडर्स. 53 धावा धावफलकावर आहे. 50 अप. यावेळेस देखील एक्स्ट्रा कव्हरला बॉलला उडवलंय.
तिथे आहेत क्षेत्ररक्षक, चूक होणार नाही. पकडलाय झेल राजू बाबड. बॅक टू द पवेलियन, परंतु खूप चांगला खेळ केलाय. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. शेवटचे आता 2 चेंडू शिल्लक राहिलेत. 53 धावा बनवल्यात. 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये गोलंदाजी करण्यासाठी आपण जर पाहिलं तर सचिन उकाडे आले आणि त्यांनी खूप चांगली गोलंदाजी देखील केली. ओव्हरमध्ये एक चौकार जरी आला असला, परंतु त्यानंतर विकेट देखील ते मिळवून देत आहेत. न्यू बॅटर, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विलास गीते यांना आपण बघतोय. स्ट्रायकर एंडकडे फुलर लेंथ वरचा बॉल काऊ कॉर्नरच्या दिशेने चाललाय. लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मध्यातनं बॉलला उचललं. एक धाव कंप्लीट होईल आणि एकच्या मदतीने धावसंख्या 54 आकड्यावरती जाणार आहे. शेवटचा बॉल, शेवटचा एक चेंडू मैदानामध्ये या इनिंग मधला बाकी आहे. या चेंडूवर काय घडतंय ते बघणं फार गरजेचं राहणार आहे. 54 तर झाल्यात. या चेंडूवर किती धावा येत आहेत, किती धाव्यांचं आव्हान मुसळगाव इंडियन संघासमोर ठेवलं जाते ते बघणं तितकंच गरजेचं राहणार आहे. 9 बाद 54 धावा धावफलकावर 7.5 षटकांचा खेळ संपलाय. सचिन उकाडे गोलंदाजी करण्यासाठी तयार. समोर जर पाहिलं तर संगम सानप यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न केलाय. बॉलला उंची जास्त घेतली, लांबी नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचलाय. व्हॉट अ कॅच. लाजवाब झेल पकडलाय. अप्रतिम झेल पाहायला मिळतोय आणि फलंदाज संगम सानप यांना देखील माघारी जावं लागणार आहे. पहिला डाव संपलाय आणि प्रथमतः फलंदाजी करत असताना गुळवंच नाईट रायडर्स या संघाने धावा बनवल्यात. 54 संघ सर्व बाद झालाय, ऑल आउट झालाय आणि जिंकण्यासाठी 55 धावांची गरज. सागर आव्हाडचं कौतुक असेल, काय झेल पकडलाय त्यानं, लाजवाब. 55 धाव्यांचं लक्ष आहे. विनंती राहील लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. गुळवंच नाईट रायडर्स या संघाला विनंती राहणार आहे आणि विनंती राहील 2 आघाडीचे फलंदाज मुसळगाव इंडियन्स आपण देखील मैदानामध्ये पाठवायचेत. या स्पर्धेच्या निमित्ताने आज 7S लाईव्हचे ओनर आमचे अगदी जवळचे मित्र सन्माननीय रवींद्र शिंदे मेजर आणि गौरव नेक या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत आणि सिन्नर स्पोर्ट असोसिएशन सिन्नर टेनिस प्रीमियर लीगमध्ये त्यांचं स्वागत, त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेल सन्माननीय अमोलजी झगडे साहेबांना, त्याचबरोबर सन्माननीय देवाभाऊ जाधव यांना देखील विनंती आहे आपण यावं. जितूभाऊ पाटोळे आपणही या. किरण अण्णा गोजरे आणि सुनीलजी शेळके या सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये रवींद्र शिंदे मेजर 7S या यूट्यूबचे वाहिनीचे ओनर आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कमी कालावधीतच आपली एक वेगळी छाप ज्यांनी सोडली आहे, त्यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. सर्वच मान्यवर सन्माननीय अमोलभाऊ झगडे, देवाभाऊ जाधव, किरण अण्णा गोजरे, जितूभाऊ पाटोळे, सुनीलजी शेळके या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. सिन्नर स्पोर्ट असोसिएशन सिन्नर टेनिस प्रीमियर लीगच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत, हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. विनंती असेल लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. यानंतर दुसऱ्या डावाला देखील आपण सुरुवात करणार आहोत. 55 धावेंची आवश्यकता आणि आमचे विनोद भाऊ दंताळ यांचे आगमन या ठिकाणी होते. ज्यांच्या माध्यमातून खूप चांगली फ्लेक्स इथे या स्पर्धेमध्ये बॅनर यांच्या माध्यमातून बनवण्यात आली आहे. ओम बालाजी ग्राफिक्स. जाऊयात आपण दुसऱ्या डावाकडे आणि 55 धाव्यांचं लक्ष आहे. कशा पद्धतीनं या धाव्यांचा पाठलाग या ठिकाणी केला जातोय, की या धावा रोखल्या जात आहेत आणि मुसळगाव इंडियन्स पहिला विजय या स्पर्धेमध्ये मिळवणार का ते देखील आपल्याला पाहायचं आहे. जाऊया दुसऱ्या डावाकडे. सन्माननीय जुन्नर भूषण मनोज बेल्हेकर सर आपल्यासोबत दुसऱ्या डावामध्ये जॉईंट होतील. थँक्यू.
धन्यवाद शाहरुख पठाण सर. मित्रांच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय लो स्कोर मॅच आपल्याला या ठिकाणी जे पाहायला मिळणार आहे आणि टार्गेट जे आहे खूप मोठं टार्गेट नाही आहे, परंतु हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी आता प्रयत्न करावे लागतील. 48 चेंडू आणि 55 धावसंख्येचा पाठलाग, त्यातला पहिला चेंडू तो डाट आलेला आहे. सुरेही प्रकारचा या त्यामध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचलाय. क्षेत्ररक्षण चांगलं झाले आणि फिकी सुद्धा अगदी आपण पाहतोय. सूर्य काय 2 धावा आल्या, तिसरीचा प्रयत्न होईल आणि इथे तिसरी धाव सुद्धा आरामात पडून पूर्ण आहे. 3 धावा किरण पाटील आणि गणेश शिरसाट सर जे आहेत ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. किरण पाटील 3 धावसंख्येने खातं खोलताना आपल्याला पाहायला मिळाले. 55 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी जो चालू आहे. 4 वाजून 55 मिनिटं हा आत्ताचा टायमिंग आहे आणि टार्गेट सुद्धा 55च आहे. परत तिथे हल्ली का त्यांनी चेंडू जो ढकलला आहे तिथे मिड विकेटला क्षेत्ररक्षक पोहोचलाय. एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळेल. धापलक 4 वरती पोहोचतोय. गणेश शिरसाट एका धावसंख्येने खातं खोलताना पाहायला मिळालेले आहे. 7 लाईव्हचे ओनर आदरणीय मेजर रवी शिंदे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर गौरव नेक त्यांच्या समेत अगदी उपस्थित आहेत. या दोन्ही मित्रपरिवाराचं मनापासून स्वागत आहे. मंगलला चेंडू निश्चितप्रमाणे खेळला गेलाय. एक दर्जेदार लाईव्ह करण्याचं काम अगदी आपण पाहतोय. आपण सकाळी सुद्धा हा उल्लेख केलेला आहे की टेनिस क्रिकेट च्या माध्यमातून सुरुवात होताना पाहायला मिळाली, पण आज या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात खूप सारा यूट्यूब चॅनल यूट्यूब वाहिनी निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामध्ये प्रामुख्याने नाव या परिसरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर नाशिक या जिल्ह्यातील असणारं एक खूप मोठं नाव म्हणजे 7S लाईव्ह आहे आणि ते आज या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत. त्यांचं परत एकदा मनापासून स्वागत आहे. इथे एक षटकार येताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. 11 धावा आहेत. यावेळेस चेंडू अगदी आपण पाहतोय. इथे व्हाईट बॉल. धापलका धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धापलका धावसंख्या 12. इथे मात्र फाईन लेगला चेंडू खेळलाय आणि तिथे क्षेत्ररक्षण चांगलं आहे. षटक क्रमांक अगदी आपण पाहूया. इथे पहिल्या क्रमांकाचं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापलकरती धावसंख्या 13. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. षटक क्रमांक पहिले संपले गेले. 13 धावा धापलकरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोटक महिंद्रा बँक आहे आपले सिन्नर शाखा ज्यांची आहे. यावर्षी आपल्याला नेट बँकिंग पार्टनर निश्चितप्रमाणे न्यू बँकिंग पार्टनर आपल्याला जे मिळालेले आहेत STPL आपल्या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी त्यांना मनापासून धन्यवाद द्यावे लागतील. गोलंदाजी मार्कवरती आता आपण पाहूया मितेश जोंधळेला आपण पाहणार आहोत. पाहूया काय करामत होतीये. चांगला चेंडू निश्चितप्रमाणे या दरम्यान मितेश याचा आहे. त्या दरम्यानच्या काळामध्ये एक सिंगल जी पूर्ण केली गेली आणि धापलक. या दरम्यान परत एकदा आपण पाहिले इथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या दरम्यान आपल्याला धापलक पाहायला मिळेल. धावफलक आहे 15 धावा आपल्याला या ठिकाणी ज्या पाहायला मिळत आहेत. STPL चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक. बिग हिट केलाय. चेंडू पाठवला सरळ सीमारेषेच्या बाहेर आहे. छत्रपतींचा छावा इथे मिळतील.
6 धावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. षटकाराच्या रूपाने धापल करता संख्या 22, अजून बनवायचे 33. खूप जोरदार फटका अगदी आपण पाहतोय. किरण पाटील यांच्या बॅट मधून आलाय. मितेश परदेता तयार आहे. परत एकदा फुल टॉस. चिन्ह मात्र स्क्वेअर लेगला सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटकार. षटकाराच्या रूपाने धापलक पुढे जाऊन पोहोचलाय. धापलकरती धावसंख्या जी आहे 28 धावा धापलकरती आहेत. यावेळेस अगदी आपण पाहिलं बॅटमध्ये चेंडू येऊ शकला नाहीये. अर्धा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या क्रमांकाचं संपलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापलक बिन बाद 28. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खासगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय. आपण पाहतोय 2 षटकं संपलीत आणि आता तिसऱ्या षटकाला प्रारंभ होईल आणि तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय ते टाकण्यासाठी गोलंदाज मार्कावरती आलाय लखन शिरसाट. त्याला आपण या ठिकाणी पाहूया. गोलंदाजी मार्कावरती आलेला आहे. 36 चेंडू आणि 27 धावसंख्येचा पाठलाग करायचा. दणदणीत विजय मिळवण्याची संधी आहे मुसळगाव इंडियन्स या टीमकडे. या 27 धावा किती चेंडूत पूर्ण होत आहेत तेव्हा आपल्याला पाहायच्या आहेत. या दरम्यान अगदी आपण पाहिलंय चेंडू लॉंग ऑफला खेळलाय. गणेश शिरसाट यांच्या बॅट मधून होते खणखणीत चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. धापलक 32. शेवटच्या 35 चेंडू आणि बनवायच्या बाजूने 23 धावा. गोलंदाज लखन हलक्याने चेंडू या दरम्यान जो ढकलला आहे तिथे 1 धाव निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला गेला नाही. क्षेत्ररक्षण ला जवाब आणि अगदी आपण पाहतोय विशेष करून किरण पाटील परत एकदा स्ट्राईकवरती येताना आपल्याला पाहायला मिळालं. 2 षटकार त्याने या अगोदरच्या षटकात आक्रमण केलं होतं मितेश जोंधळेवरती. या षटकात इथे लखन शिरसाट वरती आक्रमण केलं जाणार का आपल्याला पाहायचं होतं परंतु इथे झेल सुटलाय. जीवनदान निश्चितप्रमाणे आहे ते किरण पाटील यांना. 34 वरती धापलक अजून 21 धावा बनवायच्या आहेत. क्षेत्ररक्षक चिन्हवरती पोहोचलाय. त्या दरम्यान 2 धावा ज्या पळून पूर्ण केल्या गेल्या. धाबराका धावसंख्या 36 आहे. 19 धावा अजूनही बनवायच्या आहेत. यावेळी चेंज ऑफ पेस गती परिवर्तन केलं गेलं होतं. चेंडू काय बॅटमध्ये येऊ शकला नाहीये. लखन शिरसाट पहा अशा प्रकारचे चेंडू गणेश शिरसाट गोलंदाजी करत असताना सुद्धा त्याने टाकलेले आहेत. एक शिरसाट दुसऱ्या शिरसाट यांच्यासाठी गोलंदाजी करतायत लखन वर्सेस गणेश. उलटा असे या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू लॉंगॉनला खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. एक सिंगल येताना आपल्याला
पाहायला मिळेल आणि एका सिंगलच्या रूपाने धावफलक कुठे जाऊन पोहोचतोय तो असेल आता षटक क्रमांक 3च्या समाप्तीनंतर 37 धावा बिन बाद 37 धावा आहेत व उर्वरित चेंडू शिल्लक राहते अजून 30 धावा बनवायच्या आहेत 18. सुपर हिट स्पर्धा एसटीपीएल मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकज आप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. नवीन गोलंदाज आता गोलंदाजी मार्कावरती आपल्याला पाहायला मिळतोय. विकास या दरम्यान गोलंदाजी मार्कावरती आलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलं झाले लॉंगॉनला. लो फुलटा चेंडू होता विकास नवलेवरती केले गेला आक्रमण पहिल्या चेंडूवरती अगदी आपण पाहिलंय गणेश शिरसाट यांच्याकडून. सीमारेषेवरती एक चांगलं क्षेत्ररक्षण होतं पाहायला मिळालं. 17 धावा अजून या दरम्यान ज्या बनवायच्या आहेत. 18 धावा ज्या बनवायच्या होत्या 30 चेंडूमध्ये अजून 17 बनवायच्या आहेत. फुलटा चेंडू कव्हरला खेळलाय क्षेत्ररक्षक दूरवरती आहे आणि चेंडू सीमा रेषेच्या जवळपास अडवलाय. क्षेत्ररक्षण लाजवाब आणि फेकी सुद्धा तितक्या ताकदीची असलेली आपल्याला जी पाहायला मिळाली आणि या 2 धावसंख्येनंतर संघाने 40शी गाठली. अजून बनवायच्या आहेत त्या 15 धावा. 28 चेंडू आणि 15 धावा. गोलंदाज तयार. विकास नवले तर ब्रेक थ्रू मिळून देणार का आणि इथे संधी होती निश्चितच अगदी आपण पाहतोय त्या दरम्यान आणि इथे मात्र ब्रेक थ्रू मिळालाय. इथे धावबाची संधी आणि त्या संधीचं सोनं झाले. फलंदाज क्रमांक पहिला बाद धावबाची शिकार. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. धावप्रगती धावसंख्या जर अगदी आपण पाहिली तर या ठिकाणी जी आहे ती 40 आहे आणि ते एक सिंगल घेत असताना परतावं लागले. किरण पाटील यांना तर न्यू बॅटर नवनाथ मैदानाच्या आतमध्ये जे पोहोचले जातात नॉन ट्रॅकच्या बाजूला आहे. मिड विकेटला परत एकदा चेंडू खेळलाय. तिथे एक सिंगल दाबले 41. अजूनही 14 धावा बनवायच्या. 26 चेंडूंचा सामना अजूनही बाकी आहे. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. इथे चेंडू हवेत आणि विकेट. फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. या ठिकाणी यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स याचे ओनर नगरसेवक आदरणीय पंकजाप्पा मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी पंकजाप्पा मोरे साहेबांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. काल ज्यांची बहारदार खेळी आपण सगळ्यांनी पाहिली. आप्पांचं आगमन झालेलं आहे. आपण विनंती राहील आप्पा आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं अशी विनंती राहील. एक धाव या दरम्यान जे पडून पूर्ण केली जाते. एका धावसंख्येनंतर अगदी आपण पाहू धावफलक 1ने पुढे जाईल. षटक क्रमांक 4 संपलं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 2 बाद 42. 24 चेंडू 13 धावा. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर. विकेट तर केलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे. चेंडू खाली आणि विकेट. फलंदाज बाद. सुपर हिट स्पर्धा एसटीपीएल मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकज आप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. सागर आव्हाड या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळाला आहे. तर आता सागर आव्हाडच्या जागेवरती न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळेल. राम शिरसाट.
तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 3 बाद 42 धावा आहेत. गोलंदाज मितेश गोलंदाजीवरती तयार. यश मिळाले मितेशला. या दरम्यान अगदी आपण पाहतो चेंडू हवेत आहे आणि इथे क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला होता, झेल होऊ शकला नाहीये आणि एक धाव या ठिकाणी आरामात येते. धापरका धावसंख्या 43 आहे. हे फळ खूप जबरदस्त लागले गेलं होतं. आकाश आव्हाडला आपण त्या ठिकाणी पाहिले क्षेत्ररक्षण करत असताना. गोलंदाज तयार आहे. उजवेष्टीच्या बराचसा भारतीय चेंडू दोरीवरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तिथं आपण पाहतोय क्षेत्ररक्षण चांगलं झालंय आणि एक धाव परत एकदा मिळणार आहे. 44 वरती धाव जाऊन जे पोहोचलाय. 21 चेंडूमध्ये 11 धावा अजूनही ज्या बडवायच्या आहेत. आज वेळेस सामने सुरू झाले. सिंगल एंड निश्चितप्रमाणे पाहायला मिळालंय, त्यामुळे वेळेस सामने निश्चितप्रमाणे संपताना सुद्धा आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. पण अजूनही चांगला प्रकाश निश्चितप्रमाणे आहे. एक सिंगल परत एकदा. 45 वरती धावफलक. 20 चेंडू 10 धावा. अगदी लो स्कोर मॅचेस आहे, परंतु मॅच किती लांबली जाते, किती अजून पुढे प्रवास करावा लागतोय हे आपल्याला पाहायचंय. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू का परफेक्ट बॅटमध्ये येऊ शकला नाही. निर्धार चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. या दरम्यान अगदी आपण पाहतोय पॉईंटच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. त्या दरम्यान आलेले एक सिंगल चिरपडे धावफलक 46. षटक क्रमांक 5 संपलं. उर्वरित चेंडू शिल्लक राहतील 18. धावा वाढवायच्या आहेत 9. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर. मुसळगाव इंडियन्स संघ जिंकला तर आपले सुनीलना शेळके यांच्या तुम्ही 500 रुपयाचं बक्षीस आहे. म्हणजे कॅश आहे. विशेष म्हणजे कॅश प्राइज आहे. टीमसाठी प्राइज असेल. थोडीशी चर्चा चालू आहे. पलीकडच्या बाजूला अगदी आपण पाहतोय विकास नवले आणि मितेश जोंधळे या दोघांमध्ये थोडीशी चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळाली. आपण पाहिले की आता इथे डावखुरताचा गोलंदाज आहे, त्यामुळे समोरच्या बाजूला अगदी लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक निश्चितप्रमाणे पाहिले मिळते ना. लॉंग ऑफला पाहिले म्हणजे कव्हरला एक क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू हवेत आहे. तिथे क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. बिग विकेट. फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. फटक्यामध्ये ताकद थोडीशी कमी पडली. परफेक्ट टायमिंग तर झालं, पण एकाच हाताने फटका खेळला गेला असं म्हणजे हरकत नाही. सिंगल अँड स्ट्रोक म्हणावं लागेल आणि निश्चितच तिथं क्षेत्ररक्षण अतिशय जबरदस्त होताना पाहायला मिळाले. किशोर राऊत यांनी घेतलेला एक चांगला असा झेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे अगदी आपण पाहतोय धक्का क्रमांक 14 गणेश शिरसाट यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. न्यू बॅटर असेल आता यश आव्हाड आपल्याला पाहायला मिळाला. राम आणि यश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. विकास नवलेला मिळालेले यश अगदी आपण पाहतोय 17 चेंडू बाकी राहिलेत. 9 धावा या दरम्यान अजूनही बनवायच्या आहेत मुसळगाव इंडियन्स या संघाला. गोलंदाज गोलंदाजीवरती तयार. यावेळेचा चेंडू सुरेख. चेंडू डॉट निर्धार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार आहे. परत एकदा विकास. समोरच्या बाजूला फलंदाज यशला आपण पाहतोय. सामना थोडासा रंगतदार अवस्थेत जाताना पाहायला मिळालाय. या दरम्यान मात्र सामना जी रंगत होती ती रंगत थोडीशी कमी झाली आणि त्या चेंडू पोहोचला गेला सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत षटकार चेरत
हा गेला उत्तुंग षटकार. एस मोबाईल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा खतरनाक षटकार. विशेष म्हणजे पलीकडच्या बाजूला पंकज अप्पा मोरे यांचा जो फ्लेक्स आहे त्याचं षटकार जाताना पाहायला मिळाला, त्यामुळे अप्पा खुश आहे. आणि मॅन ऑफ द मॅच तुमचे शुभ असते अप्पा, त्यामुळे तुम्हाला आता प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं लागणार आहे. या दरम्यान अगदी आपण पाहिले तिथे क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू विसवलाय. धक्का क्रमांक 5. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. 5वा फलंदाज इथे बाद होताना पाहिलं मिळाला. 5 बाद 52, 15 चेंडू आणि 3 धावा. नी बॅटर आणि इथे इथे विकेट येते. अजून एक विकेट. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. झिलबाद झालाय इथे सार्थक. तर आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल तो आहे आता सागर सोनोने अर्थात जॉन्टी. 6 बाद 52. विकास नवले इथे 3 विकेट आतापर्यंत घेताना पाहायला मिळालाय. आणि हॅट्रिक बॉल, हॅट्रिक पूर्ण होणार का ते आपल्याला पाहिजे की या चेंडूवरती एखादा मोठा फटका खेळत सामना संपवला जातो तेही आपल्याला पाहिजे. विकास नवले आणि त्याबरोबर सागर सोनोने जॉन्टी, 2 मित्रांची लढत आहे. फुलटा चेंडू कव्हरला खेळलाय आणि हो 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 इथे जल सुटला आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पोहोचलाय आणि सामना जिंकला मुसळगाव इंडियन्स या संघाने 4 विकेटने. टीमचं मनापासून अभिनंदन. आले किती गेले किती उडून गेला भरारा. आले किती गेले किती उडून गेला भरारा. परंतु आजही क्रिकेटमध्ये फक्त आणि फक्त मुसळगाव इंडियन संघाचाच दरारा. एसटीपीएल मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय सुदाम भाऊ शिरसाट, माननीय अनिल भाऊ शिरसाट, माननीय अमोल भाऊ शिंदे. किट पार्टनर श्री सिद्धिविनायक एम्प्लॉयमेंट सर्व्हिसेस, प्रोप्रायटर माननीय कैलाश शिरसाट, मुसळगाव इंडियन्स. मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द मॅच हा किताब जातोय 2 ओव्हर 8 धावा 3 विकेट. नवनाथ माळी मॅन ऑफ द मॅच. या ठिकाणी नगरसेवक हॅलो पंकज अप्पा मोरे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नवनाथ माळी यांना मॅन ऑफ द मॅचचा किताब देणार आहोत. हॅलो हॅलो आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्या समोर जोडले जात आहेत शाहरुख पठाण सर. थँक्यू. योग स्पाइन केअरचे फिजिओथेरपिस्ट सन्माननीय साहिल जगताप सर आपल्याला विनंती आहे आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराचं वितरण होईल. सन्माननीय नगरसेवक पंकज अप्पा मोरे देखील उपस्थित आहेत. सन्माननीय किरणजी गोजरे सर उपस्थित आहेत आणि मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार जातो आहे नवनाथ माळी, मॅन ऑफ द मॅच. प्रत्येक मॅचच्या मॅन ऑफ द मॅच साठी ज्यांच्या माध्यमातून सौजन्य आहे सिद्धिविनायक असोसिएट्स, इंजिनियर वैभवजी मुत्रक साहेबांच्या माध्यमातून आपल्याला
या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच साठी सौजन्य आहे. नवनाथ माळी मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी ठरत आहेत. साहिल जगताप सर, नगरसेवक सन्माननीय पंकज आप्पा मोरे, किरण अण्णा गोजरे अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार या ठिकाणी दिला जातो आहे. नवनाथ माळी आपल्या सोबत आहेत. वेल प्लेड नवनाथ माळी, कॉंग्रॅच्युलेशन्स. सामनावीर हा पुरस्कार आपल्याला मिळतो आहे. नवनाथ माळी आपल्या सोबत आहेत. मॅन ऑफ द मॅच